हॅलो. टी व्हीवर ना सिरियलच्या ब्रेकमध्ये एक ॲड येते. त्यामध्ये एक बाई लेबर पेनमध्ये आहे, म्हणजे ती डिलिव्हर्ड होत आहे. आणि ती डिलिव्हरी होत असताना IVF किती फायदेशीर ठरलं आहे हे सांगत आहे. मला ना ती ॲड बघून ना धक्केच बसतात अक्षरशः. ज्या बाईची नॉर्मल डिलिव्हरी होत आहे ती डिलिव्हरी होत होत असताना जिथे तिने IVF केलं त्याची ती ॲड करत आहे आणि त्यांना ती थँक्यू म्हणत आहे की तिला त्याच्यामुळे मातृत्व प्राप्त झाले. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या बाईची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे ना, हे तिलाच माहिती असेल की जेव्हा लेबर पेन होतं तेव्हा कुठली बाई असं बोलू शकते का किंवा मॉडलिंग करू शकते का. ती मॉडलिंगच करते ॲक्च्युली. हे सगळं आपण अलाउड करतोय लोकांना, हे सगळं आपणच अलाउड करतोय. त्याच्यामुळे टी व्हीवरती अशा ॲड्स येत आहेत किंवा असं दाखवलं जात आहे. ह्या गोष्टींना ना आळा बसला पाहिजे. कारण लहान मुलं, म्हातारी माणसं सगळी जणं बसून, ठीक आहे ना, सगळ्यांना IVF विषयी माहिती आहे आणि ते जाणून घेण्यासाठी बरीचशी साधनं आहेत. पण जो प्राईम टाईम असतो ना, टी व्हीवरती सगळेजण सिरियल्स बघत असतात तेव्हा ती ॲड येते. त्याच्यावर लहान मुलं बघतात. आधीच मुलं मोबाईलमुळे ॲडव्हान्स झालेले आहेत, गरजेच्या आधीच सगळे मॅच्युअर झालेले आहेत. त्यांना कुणाची आईवडिलांची शिकण्यासाठी मदतच नको आहे, कळलं ना. त्यांना आईवडील नको आहेत, आता त्यांना मोबाईल पाहिजे, कळलं. मोबाईल मिळाला ना हातामध्ये की मुलं स्वतःच मॅच्युअर होत आहेत. त्यांना काय हवं आहे, काय नको आहे ना, ते सगळं त्याच्यातनं माहिती मिळत आहे. त्यांना कशाची गरज नाही आहे आता सांगायची. त्यामुळे असल्या फालतू ॲड्स आहेत ना, टी व्हीवर दाखवायला नाही पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. खूप विचित्र आणि खूप भयानक गोष्ट ही ॲक्च्युली. कुणाला का माहिती याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यावं असं वाटत नाही किंवा काय. सगळे बघतात आणि सोडून देतात. पण ती 15 वेळा दिवसातनं ती जी ॲड येते ना टी व्हीवरती, ती अक्षरशः बघवत नाही आहे. ज्या मातांची खरंच नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यांना विचारा की त्यावेळेस काय होत असतं. ते माहीत आहे त्यांना सगळं. काय त्रासातनं बाई जाते ती. त्या त्रासाचं आता हे असं टी व्हीवरती मॉडेलिंग चालू केलेलं आहे. हे असं सगळं दाखवत आहे. थांबवा यार, हे कुठेतरी कंटाळा आला आहे सगळं बघायचं आता. ओके, थँक्यू.